करू हां. नमस्कार, मी विजय डोळ, माजी उपसरपंच पारनेर. आपण सध्या पारनेरकर महाराज यांच्या विठ्ठल मंदिरात आहोत. हे विठ्ठल मंदिर अतिशय पुरातन असं आहे आणि याचा जीर्णोद्धार होऊन सुद्धा 150-200 वर्ष झालेली आहेत. हे त्या काळामध्ये ज्यावेळेस संत निळोबा महाराज पारनेरला वास्तव्यास होते त्यावेळेस छोट्या स्वरूपात मध्ये असावं. नंतर त्याचा जीर्णोद्धार इथं 165 वर्षापूर्वी केल्याचा उल्लेखचा शिलालेख इथं आढळतो आहे. आपल्या मागच्या बाजूला जो फोटो आहे तो अद्यापपर्यंत म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये असलेला सर्वात जुना फोटो हा 1935 सालचा हा फोटो पारनेरकर महाराजांच्या ह्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे. आणि त्याच्यापेक्षा जुना फोटो कुठंच उल्लेख असलेला आढळत नाही. आणि त्यामुळं निळोबा महाराज कसे दिसत असावेत याचा आपल्याला कल्पना येते. निळोबा महाराजांच्या काळात तर फोटो काढायची काही सोय नव्हती. त्यावेळेस हातानेच पेंटिंग करावं लागत होतं. मग त्या आधारे सगळ्यात जुना फोटो हा 1935 सालचा किसनदास विठुराम यांनी हा विठ्ठल मंदिरात सप्रेम भेट दिल्याचा उल्लेख या फोटोवर दिलेला आहे. आणि हे जे विठ्ठल मंदिर आहे की जिथं निळोबा रायांनी विठ्ठलाची सेवा केली, ती सेवा म्हणजे ज्यांना विठ्ठल इथं प्रसन्न झाला. निळोबा महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या वर्ष जगले त्यातल्या जास्तीत जास्त मी विजय डोळ, माजी उपसरपंच पारनेर. आपण सध्या पारनेरकर महाराज यांच्या विठ्ठल मंदिरात आहोत. हे अतिशय पुरातन विठ्ठल मंदिर आहे आणि याचा जीर्णोद्धार साधारणपणे 165 वर्षापूर्वी केल्याचा शिलालेख इथं आढळतो आहे. आणि त्यापूर्वी एक छोटं विठ्ठलाचं मंदिर होतं आणि त्या विठ्ठल मंदिराची पूजा अर्चा आणि सेवा संत निळोबा महाराज इथं करीत होते असा त्यांच्या ग्रंथात उल्लेख आहे. आणि तेच हे विठ्ठल मंदिर आहे की जिथं निळोबा महाराजांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला, विठ्ठलाबद्दल प्रेम निर्माण झालं, ते हे विठ्ठल मंदिर आहे. संत निळोबा महाराज त्यांच्या आयुष्यात जेवढे जगले त्यातल्या जास्तीत जास्त काळ ते पारनेरमध्ये वास्तव्यास होते. आणि नागेश्वर परिसरातील जे पोळ यांचं घर होतं त्या पोळ यांच्या घरामध्ये ते राहत होते असं एक उल्लेख पारनेरचे पूर्वज इथलचे बरेच वयोवृद्ध लोक सांगतात. आणि त्यांच्या मुलीचं जे लग्न झालं त्यावेळेस त्या लग्नात तूप कमी पडलं म्हणून त्याच तिथलच्या एका आडातून त्यांनी तूप शेणल्याचा उल्लेख सुद्धा त्यांच्या चरित्रामध्ये पारनेरकर देत असतात. हे जे विठ्ठल मंदिर आहे ह्या विठ्ठल मंदिराला हा मागचा जो फोटो आहे तो सर्वात जुना फोटो निळोबा महाराजांचा अस्तित्वात असलेला सर्वात जुना फोटो आहे. 1935 सालचा हा फोटो आहे. म्हणजे आता त्याला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. निळोबा महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस काय फोटो काढण्याची सोय नव्हती आणि फक्त प्रत्यक्ष व्यक्तीला बसून त्यांच्यासमोर तो फोटो काढला जायचा. त्यामुळं निळोबा महाराज प्रत्यक्ष कसे दिसत असावे हा सगळ्यात जुना फोटोनं आपल्याला त्याचा अंदाज येतो. निळोबा महाराजांच्या विषयी पारनेरमध्ये अनेक कथा दंतकथा आहेत. आणि निळोबा महाराज काही काळ शिरूरला राहिले आणि नंतर त्यांनी पिंपळनेरला समाधी घेतली. हा सगळा उल्लेख जरी असला तरी जी प्रेम भक्ती आणि श्रद्धा विठ्ठलावर केली ती हा पारनेरचा विठ्ठल आहे. ह्या पारनेरच्या विठ्ठलावर निळोबा महाराजांची नितांत श्रद्धा होती आणि ह्याच विठ्ठलाने निळोबा महाराजांना दर्शन दिलेलं होतं असं सगळं आमचे पारनेरकर ग्रामस्थ सांगतात. त्यामुळं ह्या विठ्ठल मंदिराला आणि ह्या फोटोला पारनेरकरांच्या दृष्टीने आणि निळोबा महाराजांच्या चरित्राच्या दृष्टीने अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. धन्यवाद.